हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण युनिट नंबर 2 मधला आता लेक्चर नंबर 4 म्हणजे नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामधला बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, AVR. तर आपण काय बघतोय, तर मायक्रो प्रोसेसर्स बघतोय. ठीक आहे. तर कोणता आता बघणार आहे बघा आपण, AVR. तर AVRचा लॉंग फॉर्म काय येतो बघा, ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क. ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क म्हणजेच काय, रिस्क म्हणजे काय, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. ठीक आहे. तर AVR वॉज डेव्हलप्ड इन द इयर 1996. 1996ला AVR काय झालेला आहे बघा, डेव्हलप झालेला आहे बाय ॲटमेल कॉर्पोरेशन. ठीक आहे, बाय ॲटमेल कॉर्पोरेशन. अँड द आर्किटेक्चर ऑफ AVR वॉज डिझाइनड. तर कोण डिझाईन केलेलं आहे बघा हे आर्किटेक्चर AVRचं, तर कोण आहे बघा, ईगल बोगन अँड विगार्ड ओलन. लक्षात आलं, कोण डिझाईन केलेलं आहे बघा, ईगल बोगन अँड विगार्ड ओलन ह्यांनी काय केलेलं आहे, हे डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. तर AVR स्टँड्स फॉर, काय सांगितलं बघा, AVR स्टँड्स फॉर इलफ एगल बोगन विगार्ड ओलन. म्हणजेच AVRला आपण काय म्हणू शकतो, ईगल बोगन अँड विगार्ड ओलन. रिस्क म्हणजे काय, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग मायक्रो कंट्रोलर असं आपण काय म्हणू शकतो, AVRला म्हणू शकतो. अँड ऑल्सो नोन ॲज AVR इज द ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क. ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क. ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क म्हणजे RISK म्हणजे काय, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटिंग. ठीक आहे. तर AVR हे जे काय आहे मायक्रो कंट्रोलर, तर हे 8 बीट आणि 32 बीट त्याच्या वर्ड लेंथ काय असतं त्याच्यावर अवेलेबल असते बघा. 8 बीट आणि 32 बीटवरच तो काय असतो, अवेलेबल असतो. ठीक आहे. तर वर्ड लेंथ म्हणजे काय, वर्ड लेंथ 8 बीट आणि 32 बीट वर्ड लेंथवर अवेलेबल आहे काय, AVR मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. तर वर्ड लेंथ म्हणजे काय बघा, की वर्ड लेंथ काय असतं, तर सिस्टीम जर बघा, म्हणजे आपला एखादा सिस्टीम आहे तर ते 32 बीटचं आहे. ठीक आहे. तर 32 बीटचं जेव्हा सिस्टीम असतं, तर तो 32 बीटचं सिस्टीमला एका वेळेला ॲट द सेम टाईममध्ये तो काय करत असतो, 32 बीट प्रोसेस करत असतो. 32 बीट प्रोसेस करू शकतो तो. म्हणजेच काय, वर्ड लेंथ. म्हणजेच काय बघा, 8 बीट आणि 32 बीट वर्ड लेंथवर अवेलेबल आहे कोण, AVR. ठीक आहे. त्यानंतर बघा, AVR मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट्स मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स इन अ सिंगल एक्झिक्युशन सायकल. सिंगल एक्झिक्युशन सायकलमध्येच मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स तो काय करतो, एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. सिंगल एक्झिक्युशन सायकलमध्ये म्हणजे एकाच एक्झिक्युशन सिंगल लाईन एक्झिक्युशन सायकलमध्येच तो जास्तीत जास्त मोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय करतो, तो एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आणि PIC पेक्षा AVR हा काय बघा, 4 टाईम फास्टर आहे. काय आहे, 4 टाईम फास्टर आहे आणि लेस पॉवर कन्झ्युम्स आहे. लेस पॉवर कन्झ्युमिंग आहे ह्याचं, AVRचं लेस पॉवर कन्झ्युमिंग काय आहे, लेस आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, AVR कॅन बी ऑपरेटेड इन डिफरंट पॉवर सेव्हिंग मोड. डिफरंट पॉवर सेव्हिंग मोड ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ऑपरेटेड केलं जातं. ठीक आहे. AVR म्हणजे काय लक्षात आलं, AVR म्हणजे बघा, क्वेश्चन पेपरला तुम्हाला AVRचं लॉंग फॉर्म विचारू शकतात किंवा तो कधी डेव्हलप झाला हे पण विचारू शकतात. तर AVR म्हणजे काय बघा, ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क. ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क किंवा ईगल बोगन विगार्ड ओलन. ठीक आहे. तर हा काय आहे बघा, सिंगल एक्झिक्युशन सायकलमध्ये मोस्ट इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट केले जातात. त्यानंतर हा PIC पेक्षा काय आहे बघा, फास्ट आहे. म्हणजे बघा, एका सिंगल चिपच्या आत भरपूर फीचर्स काय आहेत ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. एका सिंगल चिपमध्येच भरपूर फीचर्स काय आहेत ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. बाहेरून कोणत्यासुद्धा फीचर्सची त्याला गरज लागत नाही. एका सिंगल चिपमध्येच भरपूर फीचर्स काय आहेत, अवेलेबल आहेत. आणि ते सगळे फीचर्स ते रन करण्यासाठी काय होतात, की
जेवढे अवेलेबल फीचर्स आहेत तेवढेच त्याच्यासाठी काय आहेत, पुरेसे आहेत. लक्षात आलं. AVR, तर AVRचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत आपण बघूया. म्हणजे कुठं कुठं AVR यूज केला जातो. तर बघा, सिंगल सेन्सिंगमध्ये, ठीक आहे, सिग्नल सेन्सिंगमध्ये, त्यानंतरनं मोशन कंट्रोल, इंटरफेस मोटर्स, त्यानंतरनं बघा डिस्प्ले ऑन LCD डिस्प्ले करण्यासाठी, एनी टाईप ऑफ सेन्सर्समध्ये इंटरफेस करण्यासाठी, इंटरफेस एनी टाईप ऑफ सेन्सर, कंट्रोल अँड ॲटोमेशन ऑफ इंडस्ट्रियल प्लांट्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सिस्टीम, म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल, इंडस्ट्रियल प्लांट असेल तर ते कंट्रोल आणि ॲटोमेशन करण्यासाठी आपण AVRचा यूज करतो. त्यानंतरनं बघा ॲटोमेशन ऑफ हेवी मशीन ॲटोमेशन करण्यासाठी पण AVRचा आपण यूज करतो. लाईट सेन्सिंग असेल, टेम्परेचर सेन्सिंग असेल, कंट्रोलिंग डिव्हाइस असेल, कोणता पण डिव्हाइस कंट्रोल करण्यासाठी असेल, टेम्परेचर जो असतो आपला त्याचं सेन्सर करण्यासाठी लाईट सेन्सिंग असेल, तर ह्या गोष्टीसाठी पण AVRचा आपण यूज करतो बघा. त्यानंतर फायर डिटेक्शन असेल, सेफ्टी डिव्हाइस असेल, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हाइसेस असतील, प्रोसेस कंट्रोल डिव्हाइसेस असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कशाचा यूज करतो बघा, AVR ह्या मायक्रो कंट्रोलरचा यूज करतो. हा AVR ह्या मायक्रो कंट्रोलरचा यूज ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय होतो बघा, यूज होतो. लक्षात आलं. AVR म्हणजे काय, लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट मायक्रो कंट्रोलर कुठला आहे बघा, ARM मायक्रो कंट्रोलर. ARM, तर ARMचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, इथं A म्हणजे काय आहे बघा, ॲडव्हान्स्ड. A म्हणजे काय आहे, ॲडव्हान्स्ड. RM म्हणजे काय, रिस्क मशीन, ॲडव्हान्स्ड रिस्क मशीन. मगाशी AVRमध्ये काय होतं बघा, ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क. आणि आता काय आहे बघा, ARM म्हणजे ॲडव्हान्स्ड रिस्क मशीन. ठीक आहे. तर हा काय बघा, ARMचा काय झाला, लॉंग फॉर्म झाला. ठीक आहे. तर हा जो काय ARM आहे, तर हा आपण यूज केला जातो बघा कशामध्ये, कमर्शियल पर्पजसाठी आपण ARM काय करतो, यूज करतो. कमर्शियल पर्पजसाठीच ARM यूज करतो. तर हा 32 बीट आहे. ARM मायक्रो प्रोसेसर हा आहे, तर हा काय आहे बघा, 32 बीट आहे. म्हणजे 32 बीट रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन्स सेट कम्प्युटर. 32 बीट रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. ठीक आहे. म्हणजेच काय, रिस्क, RISC. तर किती, 32 बीटचा रिस्क काय आहे इथं यूज करतो आपण. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, हा काय सांगितले मी, कमर्शियल पर्पजसाठी आपण ARMचा यूज करतो. तर ARM मायक्रो कंट्रोलर आहे, तर हा मोस्ट पॉप्युलर मायक्रो कंट्रोलर आहे बघा. ARM मायक्रो कंट्रोलर आहे, तर हा काय आहे बघा, मोस्ट पॉप्युलर मायक्रो कंट्रोलर आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, मायक्रो कंट्रोलर अँड इंट्रोड्यूस्ड बाय द ॲक्रॉन कॉम्प्युटर्स ऑर्गनायझेशन इन 1987. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 1987मध्ये काय केलेलं आहे, हे ऑर्गनाईज केलेलं आहे. तर हे जे काय आर्किटेक्चर आहे ARM, हे आर्किटेक्चर आहे, तर ह्याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे बघा, हार्डवर्ड आर्किटेक्चर यूज केलेला आहे. हार्डवर्ड आर्किटेक्चर काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. कशामध्ये, ARM आर्किटेक्चरमध्ये. ठीक आहे. तर हा सपोर्ट काय केला जातं बघा ह्याच्यामध्ये, विच सपोर्ट द सेपरेट डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स बसेस. सेपरेट डेटा आणि इन्स्ट्रक्शन बसेस ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. कशासाठी, फॉर कम्युनिकेटिंग विथ द ROM अँड RAM मेमरीज. ROM अँड RAM मेमरीज कम्युनिकेटिंग करण्यासाठी आपण बसेस आणि डेटा काय केलेला आहे, सेपरेट डेटा आणि सेपरेट इन्स्ट्रक्शन बसेस काय केलेले आहेत, ह्याच्यामध्ये सपोर्ट केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा जो काय आर्किटेक्चर आहे, तर हा सिम्पल आर्किटेक्चर आहे बघा. सिम्पल रिस्क बेस्ड आर्किटेक्चर आहे. हे काय जे काय आर्किटेक्चर आहे, तर सिम्पल रिस्क बेस्ड आर्किटेक्चर आहे. ठीक आहे. तर ARM हे जे काय आर्किटेक्चर आहे मायक्रो कंट्रोलरचं, तर ARM आहे, तर तो एकटा वर्क करत नाही. कोणतंसुद्धा इन्स्ट्रक्शन्स असेल किंवा कोणतासुद्धा जर टास्क कंप्लीट करणार असेल, तर तो एकटा वर्क करत नाही. तर तो काय करतो,
होल फॅमिली वर्क करतो. होल फॅमिली वर्क करतो म्हणजे काय करतं, जर सपोज एखादं इन्स्ट्रक्शन्स किंवा एखादा टास्क कंप्लीट करणार असेल ARM मायक्रो कंट्रोलर, तर तो सिंगल मायक्रो कंट्रोलर त्याच्यामध्ये यूज होत नाही. तर तो काय करला जातो, होल फॅमिली त्याची जी काय आहे म्हणजे होल सगळं ARM मायक्रो कंट्रोलर हे काय केलं जातं बघा, त्याचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तर ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले जातात. ठीक आहे. त्यानंतरनं बघा ARM मायक्रो कंट्रोलर सपोर्ट फॉर बोथ लो लेवल अँड हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. लो लेवल आणि हाय लेवल ह्या दोन्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण काय करतो, ARM मायक्रो कंट्रोलर सपोर्ट करतो. बोथ लो लेवल आणि हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये सपोर्ट होतो. ठीक आहे. आणि ARM मायक्रो कंट्रोलरची जी काही साईज आहे तर ती सुद्धा काय आहे बघा, लहान आहे. ARM मायक्रो कंट्रोलरची साईज पण काय आहे, लहान आहे. लक्षात आलं. ARM मायक्रो कंट्रोलरचं लॉंग फॉर्म काय आहे बघा, ॲडव्हान्स्ड रिस्क मशीन. ॲडव्हान्स्ड रिस्क मशीन. ठीक आहे. तर ह्याचे ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत बघा, सॉरी. तर बघा स्मार्टफोनमध्ये आपण त्याचा यूज करतो, मल्टीमीडिया प्लेयर्समध्ये आपण त्याचा यूज करतो, डिजिटल कॅमेरा असेल, टॅबलेट कम्प्युटर्स असतील, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट कंट्रोल सिस्टीम असेल, वायरलेस नेटवर्किंग असेल, सेन्सर असेल, ॲटोमोटिव्ह बॉडी सिस्टीम असेल, रोबोटिक्स असेल, त्यानंतरनं कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सेटअप बॉक्स असेल, डिजिटल टेलिव्हिजन, स्मार्ट वॉच, वायरलेस लॅन, ब्लूटूथ. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ARM मायक्रो कंट्रोलर काय केला जातो, यूज केला जातो. लक्षात आलं. ह्याचे ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत बघा, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय केला जातो, ARM मायक्रो कंट्रोलर यूज केला जातो. ठीक आहे. तर इथं आपण कोणते कोणते पॉईंट्स बघितले बघा. एक म्हणजे पहिल्यापासून PIC हा एक मायक्रो कंट्रोलर बघितला, त्यानंतरनं AVR एक बघितला, आणि आता बघितला तर तो कोणता बघितला आपण, ARM. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, सॉरी, ASIC म्हणजे ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे. तर हे काय आहे बघा, मायक्रोचिप. ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट इज अ मायक्रोचिप. काय आहे, एक मायक्रोचिप आहे. डिझाईन फॉर अ स्पेसिफिक ॲप्लिकेशन. एका स्पेसिफिक म्हणजे एकाच स्पेसिफिक फंक्शनिंगसाठी किंवा एकाच स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठीच हे काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. सच ॲज अ पर्टिक्युलर काइंड ऑफ ट्रान्समिशन प्रोटोकॉल ऑर अ हँडहेल्ड कम्प्युटर. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ते काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. ए स्पेसिफिक ॲप्लिकेशन सच ॲज अ पर्टिक्युलर काइंड ऑफ ट्रान्समिशन प्रोटोकॉल ऑर हँडहेल्ड कम्प्युटर. ठीक आहे. म्हणजे ASIC म्हणजे काय बघा, की एका स्पेसिफिक फंक्शनॅलिटीसाठीच हा एक चिप बनवला आहे. एका स्पेसिफिक फंक्शनॅलिटीसाठीच म्हणजे एक स्पेसिफिक फंक्शनसाठीच हा काय करणार आहे, परफॉर्म करणार. म्हणजे एका स्पेसिफिक पर्पजसाठीच आपण काय करणार आहे, हा परफॉर्म करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला एक काय करायचं आहे, गेम प्ले करायचा आहे, म्हणजे गेम खेळायचा आहे, तर फक्त गेमसाठीच तो काय करणार आहे, इंटिग्रेट सर्किट असणार आहे. फक्त गेमसाठीच, त्याच्यावर दुसरा कोणता टास्क रन होणार नाही. म्हणजे एका स्पेसिफिक फंक्शनसाठीच. म्हणजे हा मल्टीटास्किंग नाही आहे. ह्याच्यामध्ये एक स्पेसिफिक फंक्शनच काय होतं, रन होतो. आणि एका स्पेसिफिक नावातच आहे बघा, ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे एका स्पेसिफिक फंक्शनसाठीच हे ॲप्लिकेशन काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. म्हणजे एका एक स्पेसिफिक फंक्शनसाठीच हा एक चिप आहे, मायक्रोचिप काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. हा काय बघा, जनरल इंटिग्रेटेड सर्किट सच ॲज द मायक्रोप्रोसेसर अँड रँडम ॲक्सेस मेमरी चिप इन युअर PC. ठीक आहे. आर युज्ड ASIC आर युज्ड इन अ वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन including auto emissions control, environmental monitoring अँड पर्सनल डिजिटल असिस्टन्स. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲप्लिकेशनसाठी आपण ASIC काय केला जातो, यूज केला जातो. ठीक आहे. तर हा बघा, कमी टायमिंगमध्ये कमी इलेक्ट्रिकल सर्किट यूज करून जास्त बीट काय केला जातो, हा जास्त बीट कॉइन मायनर केला जातो. जास्त बीट कॉइन
मायनर केला जातो कमी टायमिंगमध्ये कमी इलेक्ट्रिकल सिटी यूज करून. ठीक आहे. तर ASIC कॅन बी प्री मॅन्युफॅक्चर्ड फॉर अ स्पेसिफिक ॲप्लिकेशन ऑर इट कॅन बी कस्टम मॅन्युफॅक्चर्ड फॉर अ पर्टिक्युलर कस्टमर ॲप्लिकेशन. ठीक आहे. तर काय की एका स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी किंवा कस्टमर ॲप्लिकेशनसाठी हा काय केलेला आहे, मॅन्युफॅक्चर केलेला आहे. म्हणजे प्री मॅन्युफॅक्चर्ड फॉर अ स्पेसिफिक ॲप्लिकेशन आणि कस्टम मॅन्युफॅक्चर फॉर अ पर्टिक्युलर कस्टम ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला कोणत्यासुद्धा स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी आपण ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट यूज करू शकतो. म्हणजे कोणत्यासुद्धा एक स्पेसिफिक फक्त फंक्शन करायचं आहे, एक स्पेसिफिक पर्पजसाठी तुम्हाला एखादा चिप बनवायचा आहे किंवा एखादा चिप तुम्ही यूज करणार असाल तर तेव्हा कोणतं यूज करणार आहे, तर ASIC म्हणजे स्पेसिफिक ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट यूज करून तुम्ही एक स्पेसिफिक फंक्शनिंगसाठी किंवा एक स्पेसिफिक पर्पजसाठी तुम्ही तो सर्किट यूज करू शकता. लक्षात आलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. सॉरी. तर काय काय बघितलेलं बघा. ह्याच्यामध्ये आपण AVR म्हणजे ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रिस्क, त्यानंतरनं ARM म्हणजे काय बघितलं, ॲडव्हान्स्ड रिस्क मशीन, आणि नेक्स्ट काय बघितलं, ASIC म्हणजे स्पेसिफिक फंक्शन, कोणत्या स्पेसिफिक फंक्शनिंगसाठी ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट यूज करतो, तर म्हणजेच काय ASIC. ठीक आहे. लक्षात आले हे पॉईंट्स. तर इथं मायक्रो प्रोसेसर चे जे काही मायक्रो प्रोसेसर आहेत तर हे पॉईंट्स आपला इथं संपलेले आहेत. तर टोटल आपण 4 प्रकारचे मायक्रो प्रोसेसर बघितलेले आहेत. PIC, AVR, ARM आणि ASIC. ठीक आहे. लक्षात आलं. तर इथं आपला हे लेक्चर संपलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.